टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील दानपेटी, देवी देवतांचे दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या चोरीच्या घटनांमुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। यावर गांभीर्याने विचार करत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मंदिरामध्ये झालेल्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आदेश देताच स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबाडी यांनी हरीश भोये, सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णू भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित यमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड, सोनल भागवत यांचं पथक तयार केलं। या पथकाने जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना हा गुन्हा राहुल किशोर भालेराव राहणार वडाळा यांनी आणि त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली। या माहितीनुसार राहुल किशोर भालेराव, रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर, एकनाथ नारायण माळी, शत्रुघ्न मुरलीधर मोरे हे वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी त्यांचे साथीदार राहुल भाऊसाहेब माळी, पांडू उर्फ दत्तू बाबासाहेब मोरे यांनी मिळून मागील 7 ते 8 महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये मंदिरामध्ये घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे। ताब्यातील आरोपींच्या ताब्यातून 4,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे चांदीचे दागिने, गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या 2 मोटरसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींकडून अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे 15 मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।